कालचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल की मी कोणतं फ्रीज आणि कपाट घेण्यासाठी गेले होते, तर मी घेतले का नाही तोच व्हिडिओ आज मी पूर्ण कंटिन्यू करते कारण काल काय कंटिन्यू करता आलेलं नाही आहे. काल तिकडून आल्यानंतर खूप लेट झालं होतं, त्यामुळे मग मी झोपले आणि म्हणलं सकाळी आता पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करूया. त्याच्याच पुढचा व्हिडिओ आत्ता मी तुमच्यासोबत शेअर करते. मला हॉलमध्ये सगळ्या वस्तू लावायच्या होत्या कारण की 2च रूम आहेत, हॉल आणि किचन. तर ह्या 2च रूमामध्ये मला सगळ्या वस्तू ॲडजस्ट करायचं होत्या. सकाळी उठल्यानंतर माझ्या डोक्यात काहीच नव्हतं, फक्त कोणती वस्तू कुठं लावायची हेच चाललेलं होतं. हे तर ड्युटीवर गेले होते, ह्यांची तर काय पद्धत आज मला भेटणार नव्हती. मी आणि माझा भाऊ आणि माझी एक मैत्रीण आहे, आम्ही तिघांनी मिळून सगळ्या वस्तू जिकडे तिकडे लावायचं ठरवलं. आधी विचार केला की कोणती वस्तू कुठं लावायची आणि आम्हाला बेड सरकवायचं होतं. चिऊ इथं झोपलेली आहे, त्यामुळे बेड पर काय सरकवता येत नव्हतं, त्यामुळं मग आमचं चाललेलं कोणती वस्तू कुठं लावायची. त्यानंतर चिऊ उठल्यानंतर आम्ही लगेच कामाला लागलो. आज ना चहा घेतला ना नाश्ता, घरात पसारा पडला ना तर भूक लागत नाही ना तहान लागत नाही, काहीच लागत नाही. आधी सगळे कामं आवरून घ्यायचे, नंतर मग काय चहा नाश्ता घ्यायचं, असं माझं चाललेलं होतं. मग व्यवस्थित पलंग उभं लावून घेतलं, त्यानंतर मग कपाट लावायचं नंबर आला. तर कपाट कुठं लावायचं तर माझ्या भावानं ठरवलं की इथं आडवं असं लावून देऊया आपण, छान पण दिसेल आणि समोर जागा पण उरेल. तर तेच आपलं फिक्स झालं आणि मग त्यानंतर आम्ही कपाट घेतलं लावायला. कपाट व्यवस्थित लावून घेतलं, दोघांनी मिळून लावून घेतलं, एवढं काही जड नव्हतं. तुम्हाला कपाट कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला फायनल लुक तर मी दाखवणारच आहे. त्यानंतर मग माझ्या भावानं नाश्ता घेऊन आला. तो म्हणला की बाकीचे कामं आपण नंतर आवरूया, आधी थोडंसं ब्रेक घेऊ आणि नाश्ता करून घेऊ. त्यानंतर त्यांना ना इडली आणि उत्तप्पा आणलं होता नाश्त्यासाठी, तर ते नाश्ता करायला बसलो आम्ही. नाश्ता वगैरे सगळं केलं कारण 12 वाजले होते आम्हाला आज नाश्ता करण्यासाठी. सकाळी 7ला लागलो होतो, 12 वाजले नाश्ताच करायला. नाश्ता वगैरे केला आणि सगळे सामान पटापट लावून घेतलं. मी ते पटापट सगळं सामान लावलेलं पुढचं व्हिडिओ काही शूट केला नाही कारण की खूप लाँग व्हिडिओ होत होता, त्यामुळं मग थोडंसंच सामान लावायचं शूट केलं. त्यानंतर असं काही फायनल लुक झाला. हे कोपऱ्यामध्ये ना मला फ्रीज ठेवायचं आहे, पण हे माझ्या भावानं सांगितलं की हे आल्यानंतर ना त्यांना विचारूनच आपण लावूया कारण इथं फ्रीज हॉलमध्ये पाहिजे का नाही पाहिजे त्यांचं बी मत विचारायचं पाहिजे म्हणून. त्यामुळं मग आम्ही ते गॅप ठेवलं तिथं आणि इथं असं आम्ही कपाट लावून घेतलं आणि ह्या साईडला ना बेड लावून घेतलं. आता तुम्ही मला सांगा की हे जे मी लावले जिथली वस्तू तिथं हे व्यवस्थित लावले का, ह्याच्यामध्ये काय बदल केलं पाहिजे का काय, तुम्ही मला सांगा आणि कमेंटमध्ये. जर मला योग्य वाटलं तर मी तसं बदल नक्कीच करेल. त्यानंतर मग म्हणलं चला सगळ्या वस्तू तर व्यवस्थित नीटनेटके लावून घेतलेल्या आहेत, आता थोडंसं फ्रेश व्हावं म्हणून माझं चाललेलं होतं की आता काय करावं. पूजा पण करायची होती कारण की तुमच्यासाठी खरंच हे छोटी गोष्ट असेल, पण माझ्यासाठी खरं सांगते ही खूप मोठी गोष्ट आहे. वस्तू घेणं म्हणजे खूप खरंच मला ना खूप आनंद होतो ह्या गोष्टीचा, मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. आणि त्यानंतर मी हे 2 फ्लॉवर बूट घेतले होते. असं आलं होतं दारामध्ये, काकू आल्या होत्या एक, तर त्यांच्याकडून मी घेतलं. हे मला 150ला जोडी पडलेली आहे. मला स्वस्त पडलं का महाग पडलं हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर मला एक इथं ठेवावं, इथं रिकामी जागा आहे आणि दुसरीकडे कुठेतरी ठेवता येते. तर मी ठेवायला उशीर चिवनं लगेच उचललं आणि माहिती नाही आता त्या ठिकाणी किती राहणार आहे आणि खाली किती राहणार आहे, ते चिवच्या हातातच राहणार आहे जास्त करून तर. आणि दुसरं मी इथं किचन वाट्यावर ह्या कोपऱ्यावर जर छान वाटतं होतं म्हणून तिथं ठेवलं. त्यानंतर मग म्हटलं चला आता पूजा करून घेऊया. मग मी आंघोळ वगैरे करून घेतली कारण खूप दगदग झाली होती. आंघोळ करून घेतली आणि त्यानंतर पूजेची तयारी केली. पूजा वगैरे करून घ्यावं आणि त्यानंतर स्वयंपाक करावं कारण मी नाश्त्यावरच होते, आज स्वयंपाक पण करायचं होतं आणि त्यांची पण यायची वेळ झालेली होती. पूजा करायला माझ्या सासूबाई काय नव्हत्या इथं, म्हणजे मोठे वडीलधारे कोणीच नव्हतं माझ्याकडे. गावी राहतात माझे सासू-सासरे, त्यामुळं मग म्हणलं शेजारच्या माझ्या सासूच्याच वयाच्या काकू आहेत एक, मी त्यांनाच बोलवलं. म्हणलं चला तुमच्याच हातानं पहिलं पूजा होऊ द्या आणि त्यानंतर मग मी पूजा करेन म्हणून मग त्यांना बोलवलं होतं. तर त्यांनीच आधी पूजा करून घेतली व्यवस्थित, कपाटाची पूजा केली, फ्रीजची बी पूजा केली. माझ्यासाठी खरंच खूप आनंदाचा दिवस आहे हा, कारण मी खूप दिवसापासून फ्रीज आणि कपाट घ्यायचा विचार करत होते. तो फायनली आज माझ्या घरी आलेला आहे. कारण कुठलीही वस्तू छोटी असो किंवा मोठी माझ्यासाठी खूप मेहनतीनं आणलेली असते आणि
खरं सांगू ना, मला त्याचा खूप आनंद होत असतो. आम्ही पूजा वगैरे सगळं व्यवस्थित करून घेतलं. त्यानंतर पेढे वगैरे वाटले. लहान मुलं होते म्हणून पेढे वाटले आणि त्यानंतर मग लगेच स्वयंपाकाला लागले. आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि हा माझा खूप आनंदाचा दिवस आहे. प्लीज व्हिडिओ छान वाटला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असा होता आजचा आमचा दिवस. चला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.